आता मला जायचे पासेस कलेक्ट करायला GS ग्राउंडला, कारण की ह्यावर्षी मी GS ग्राउंडला खेळणार आहे ना गरबा. हा एक कुर्ता घातला बरं मी आता, आणि आता समजलं की याला खिशेच नाही डायरेक्ट. हे बघा गाईस, तर मी आता आलेला आहे GS ग्राउंडला आणि बघा इथे ना ह्यावर्षी गाईस मस्त एकदम वॉटरप्रूफ डोम एंट्री राहील इथून एंट्री, आणि इथे बघा इथे देवीचा फोटो वगैरे असं राहील आणि असं गोल खेळावं लागेल. यावर्षी बघा मंडळाने असं डेकोरेशन केलेलं आहे, भवानीपेठ मित्र मंडळ. गाईस, तर ह्या वर्षीची आमच्या मंडळाची देवी आहे जी की नंदी भगवानच्या खांद्यावर बसलेली आहे. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, आज आहे 22 तारीख, घटस्थापना आहे आज, आणि आज देवी बसता आहे. तर मस्त भाई नवरात्रीचा आनंद. तुम्हाला माहिती ना 9 दिवस किती मजा येते नवरात्रीचे गरबा दांडियासाठी. आणि मी तर मस्त यावर्षी ना गाईस खूप म्हणजे 4 कुर्ते घेतलेले. मी ते आउटफिट घेत नाही यार, ते कधी ना घातलं जात नाही, आणि लाईक ते भाड्याने पण नाही घेत, ते काय कोणी घातलेलं असतं आणि नुसतं स्मेल येते त्याच्यात ना, म्हणून मी ते घेत नाही. ते मस्त काय ना कुर्ते घाला आपले, एकदम भारी दिसतं कुर्त्यांमध्ये. पण मी कुर्ते आणलेले काल 4 याच्यात आहे कुर्ते, आणि दाखवतो तुम्हाला मी कोणते कोणते घेतलेले. बघा, सगळ्यात आधी हा एक आहे, त्यानंतर हा एक आहे, आणि हा थोडा सिम्पल आहे बट ओके, आणि एक हा आहे. तर असे 4 घेतलेले. बाकी मग अजून आहे माझ्याकडे, जर लागले तर घेऊ शकतो आणि नाही लागले तर नाही घेऊ. काय बोलतोय मी. एनिवेज गाईस, देवीची घटस्थापना आहे. मस्त इथे मंडप वगैरे बांधलेलं आहे आणि मधून पण छान केलेलं आहे. तर आज खूप मजा येईल. देवी बसणार आहे, मस्त ते ढोल ताशे असतील. आणि आता मी काय करतो माहिती का, आता मला जायचे पासेस कलेक्ट करायला GS ग्राउंडला, कारण की ह्यावर्षी मी GS ग्राउंडला खेळणार आहे ना गरबा. थोडासा शिकलेला आहे मी, तिकडे जाऊन मी माझे पास घेईल. तर गाईस, एक हा कुर्ता येल्लो कलरचा एकदम परफेक्ट झाला मला. त्यांनी ना ते काय म्हणे की ना आम्ही साईज बघून नाही देत म्हणा, डायरेक्ट घ्यायचं आहे तर घ्या म्हणे. तर ठीक आहे, आता जो उचलला त्यांनी दिला, बोलले हा परफेक्ट होईल म्हणे, तुला घेतला तर खरंच परफेक्ट झाला आणि छान दिसतोय. फाटलेलं आहे गाईस. हा एक कुर्ता घातला बरं मी आता, आणि आता समजलं की याला खिशेच नाही डायरेक्ट. हे बघा फाटलेलं आहे इथून, त्यांनी दिलेलंच नाही ते खिशा ठेवायला काहीतरी. दोघीकडचं तसे होतोय बरोबर. मग ते पॅन्टच्या खिशात मोबाईल वगैरे ठेवावं लागेल, नाही तर शिवून घ्यावं लागतील खिसे इथे. तर मला 38 आहे ना, छोटा होतोय मला. पण मग काय एका दिवसासाठी ठीक आहे ना, घट्ट होतोय. नाही तर ना हा वेदला द्यावा लागेल, आणि हा सेम आहे ना एक मला माझ्यासाठी असं आणावं लागेल. टी-शर्ट घातलाय ना नाही, पण मग ते लगेच समजून येतं ना. होतोय थोडं घट्ट, फिट होतोय. हा थोडा फिट होतोय. असं करून घेतलं की 2 कुर्ते चांगले झाले, आणि ठीक आहे. आता बदलावं लागेल. बदलावून नाही देत ते, नाही म्हटले बदलायला नाही म्हणे, तुलाच घालावं लागेल. गाईस, तर मी आता आलेला आहे GS ग्राउंडला, आणि बघा इथे ना यावर्षी गाईस मस्त एकदम वॉटरप्रूफ डोम टाकलेलं आहे. कारण की मागच्या वर्षी काय झालं होतं, पाऊस आला होता, सगळं खाली गारा चिखल झालं होतं ना, त्यामुळे ना यावर्षी गिरीश भाऊ माझ्याने ना यांनी मस्त एकदम भारी केलेलं आहे. कसं सगळं सेफ्टी पण राहील आणि वॉटरप्रूफ वगैरे, ती भारी वाटते ना, आणि मोठं पण आहे, आणि दर्शक आपलं काय म्हणतात त्यांना, हां ऑडियन्सला बघण्यासाठी पण आहे. इथे बाजूला इथे, आणि त्या साईडला तिथे नवरंग रास गरबा एंट्री राहील इथून एंट्री, आणि इथे बघा इथे देवीचा फोटो वगैरे असं राहील, आणि असं गोल खेळावं लागेल. मस्त आहे ना गाईस. तिथे ऑर्केस्ट्रा भारी भाई, यावर्षी मजा येणार आहे. लाईट शो पण आहे, लाईटिंग पण आहे वरती. गाईज, आमचे जे पासेस आहे ना, जे इन्फ्लुएन्सर्स लाईक फोटोग्राफर्स अँड ऑल, त्यांचे ते पासेस जे संध्याकाळी येणार आहे. तर दादावल्ली सगळे ओळखीचे, ते बोल संध्याकाळी आहे म्हणे, तू टेन्शन नको, संध्याकाळी भेटून जातील म्हणे तुला पासेस, तू संध्याकाळी येऊन जा. म्हटलं आता ठीक आहे, आता मी जातो घरी.
आज जमलं तर मी येईल, नाही तर उद्यापासून कंटिन्यू मी येणार आहे. कारण की आज काय ते आगमन वगैरे ना देवीचं, मग गल्लीत ते राहावं पण लागतं यार. आपलं मंडळ आहे म्हणजे गल्लीतलं मंडळ आहे घरासमोरचं, तिथे पण तर राहावं लागतं. मग बघेल मी उद्यापासून येईल. हे बघा ना गाईस, पिल्लू कशी वाट पाहतं. हे ना पिल्लू, या आमच्याशिवाय करमतच नाही. हे ना, करमत नाही ना तुम्हाला गाईस. तुम्ही आता आहे गल्लीमध्ये आणि यावर्षी बघा मंडळाने असं डेकोरेशन केलेलं आहे, भवानीपेठ मित्र मंडळ. आणि मधून येल्लो लाईटिंग आहे बघा. बाहेर पण लाईटिंग लावलेली, बाहेर आहे ना यांनी काल रात्री लाईटिंग लावली आणि मला पण नाही माहिती. कारण की काल आहे ना मी गरब्याच्या प्रॅक्टिसला गेला होता, एवढा थकला घरी येऊन आहे ना खाऊन लगेच झोपून गेला. बाकी मला काही सूद नाही होती. आणि मधून बघा असं दिसतं. आणि आम्ही देवीला आणणार आहे याच्यावर. ह्या वर्षी कसं काय फायनल केलं मला पण नाही माहिती, बट आता बघितलं याच्यावर देवीला आणणार आहे. गाईस आमच्या गल्लीतले मुलं आहे ना देवी घेऊन आलेले संध्याकाळचे 5 वाजता. आता ना डायरेक्ट गाडी आणतो, देवी घेऊन आलेले पांजरापूरमधून ते इथे जमुना मार्केट, आणि जमुना मार्केटपासून ते आमच्या गल्लीपर्यंत देवीला नाचत गाजत घेऊन जातात. आता इथून हे जे कोपरा दिसतो ना इथे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं ते आता आणणार आहे देवीला. आता देवी आहे आणि आता इथून घेऊन जाणार आहे मग देवीला. हे बघा इकडे पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकली आहे आणि इथे आहे देवी. गाईस तर ह्या वर्षीची आमच्या मंडळाची देवी आहे, जी की नंदी भगवानच्या खांद्यावर बसलेली आहे आणि रावेरवरनं आणलेली आहे. हे बघा. आणि हे बघा लाइटिंग लागल्यानंतर किती भारी दिसतंय. एकदम वॉर्म कलरची लाइटिंग आहे, एकदम छान दिसतंय. चेरी इकडे जा, याच्यासोबत फिरायला जा जा. आणि मधून बघा मंडप किती मस्त दिसतंय. ही लाइटिंग लागलेली ना तर अजून पण छान दिसतंय. गाईज इकडे आमच्या मंडळाची मूर्ती. गाईज आता फायनली देवी आई आलेली मंडळामध्ये. आणि हे बघा सगळ्या जणांनी गुलाल खेळून कलर एकदम ही कर रे नाही दातात नाही गेलेला आहे. मी शुभम आम्ही नाही भरले बाई, इच्छाच नाही होती काहीच भरायची. मला बाहेर पण जायचं आहे ना आता, म्हणून आम्ही काही भरले नाही. दरवर्षीचे काहीच नवरात्रीमध्ये पाऊस येतोच. पाऊस चालू झाला आता.
मनु माता आहे ही, मनु माता. गाईस, तर मी आता आलेलो आहे जिथे मी गरबा शिकतोय 2 दिवसापासून. कोरिओग्राफी हे शिकवत आहे, ही दीदी आहे ना, ही शिकवते. सो मी आता इथे आलेला आहे गरबा शिकायला. गरबा पण शिकला आणि आता ही दीदी म्हटली की आपल्याला एक रील शूट करायची आहे सुंदरी गाण्यावर. तर आम्ही तेच शूट करतो आता. आणि आमची ओळख अशी झालेली की चेतन दादा आहे ना, चेतन दादाने त्याचं गाणं शूट केलेलं आहे मंगरे भो. तर मंगरे भोची कोरिओग्राफी ती ऑल ओव्हर दीदीने केलेली, दीदी आणि सर यांनी. तर मग दीदीला कॉल केला, म्हटलं दीदी काही पण कर, मला आहे ना 2-3 दिवस गरबा शिकव. दीदी बोलली येऊन जा म्हणे तू. आणि ही पण यूट्यूबर आहे, रील्स बनवते, ब्लॉगर आहे ही पण. सो मग कसं एक ब्लॉगर टू ब्लॉगरची व्हाईब मॅच होते ना. आणि रील्स ऑफकोर्स इन्फ्लुएन्सर गाईज मजा येते जर इन्फ्लुएन्सर सोबत असतील तर. म्हटलं दीदी आपण येऊ ब्लॉग शूट करू, इंस्टाग्रामवर रील शूट करू. आणि मग अशी आमची भेट झाली. आणि आता आम्ही सुंदरी करतो, आपण खूप वेळा मी रिटेक घेत आहे, पण तरी आम्ही आमचं बेस्ट. आणि इथे एक ब्लॉग शूट होतोय. दोघी जण आपले नावं सांगून द्या. तेजस निंबाळकर आणि माझं नाव आहे राजश्री पाटील. आणि माझं ब्लॉग चॅनल आहे किप माय ब्लॉग्स. आणि सरांचं आहे तेजस निंबाळकर ब्लॉग्स. अरे तुमचं पण आहे का? ओ मला वाटलं तुमच्या दोघांचं मिळून एक आहे. सेपरेट आहे, कॉमेडी वेगळं, कुकिंग वेगळं, फिटनेस वेगळं. ओके. परत हा खूप आहे सो मच. चला आता ना काहीच मस्त एक रील शूट करू आणि निघू मग. बाकी आता जायचं पण पुढे. ठीक आहे चालेल, डन झालं काय? मी सगळ्यात भारी, कारण की ना मी जेव्हा ती प्रॅक्टिस करत होता आणि मी खरंच पहिल्या ह्याच्यात शूट केलं. आमची कोरिओग्राफर चुकली आमची. चला आयुष्याचं ही गोष्ट खरी की मुलीच चुकता सगळीकडे. कॉन्फिडन्स बॉय. अच्छा मैं अंधा हूँ, मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा. A few moments later. गाईस, आता आलेले रात्रीचे आणि इकडे बघा ना एकदम अचानक एकदम मस्त मस्त पाऊस सुरू झालेला आहे. किती भारी वाटतंय ना. खाली गुलाल पडलेला आहे, समोर लाईट लागलेला आहे आणि पाऊस आला बघायला एवढं छान वाटतंय ना.
मस्त थेंब थेंब दिसतात आता पावसाचे. पाऊस दिसतोय म्हणजे. तिथे होते पूजा. नवरात्रीमध्ये पाऊस असतो म्हणजे असतो, पण पहिल्या दिवशी पडेल असं वाटलं नाही होतं, पण मस्त पडतोय पहिल्या दिवशीच पाऊस. कामनापूर्ती जय देव जय देव. चंदनाची उठी कुमकुम केश्वरा. आता दे. तर काहीच आता वाजलेले रात्रीचे 11 आणि आता जेवण करतोय. बघा घरी मम्मी नसली ना बनवायला तर असंच काहीतरी खावं लागतं. गार्लिक ब्रेड आणि रोल आणलेला आहे वेदने, तर आता तेच खातोय. आता जेवण कमी झालेलं आहे यार. 2-2च पोळ्या जात आहे. 3 किंवा 4 खाऊन जायचं ना, आता 2-2च जात आहे. जात नाही जेवण. मम्मी आल्यावरच भेटेल मम्मीच्या हातचं जेवण. येईल मम्मी फ्रायडेला सकाळी. आज होतो आज आगमन होतं देवीचं. जाऊ द्या मस्त गरबा खेळायला जेस ग्राउंडला. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.